पंचतंत्र म्हणजे काय? फार पूर्वी एक अमरशक्ती नावाचा राजा होता. त्याला 3 मुलगे होते. पण ते 3ही मुलगे कर्तबगार नव्हते. त्यामुळे राजाला खूप चिंता वाटायला लागली की माझ्या माघारी आता हे मुलांचं कसं होणार किंवा माझा राज्यकारभार कसं चालणार. त्याकाळी विष्णू शर्मा नावाचे विद्वान पंडित राजाच्या दरबारी होते. त्यांनी या मुलांना गोष्टीच्या आधारे म्हणजे प्राण्यांना प्रतीक मानून विविध प्रकारचे उपदेश त्यांनी केले. कुठल्याही व्यक्तीची उपमा त्यांनी दिली नाही किंवा व्यक्तींचा उल्लेख न करता प्राण्यांना प्रतिकात्मक मानून त्यांच्या आधारे मुलांना काही बोधपर गोष्टी शिकवल्या. म्हणजे मित्र कसे मिळवायचे, मित्र कसे टिकवायचे, मिळवलेलं कसं टिकवायचं, शत्रू कसा ओळखायचा आणि शत्रूवर बुद्धीने कशी मात करायची, तसंच अतिघाई केली तर काम कसं बिघडतं. अशा प्रकारचे 5 प्रकारचे उपदेश त्यांनी मुलांना केले आणि त्या आधारे त्यांनी मुलांना शिकवण दिली. याच कथा पुढे पंचतंत्र म्हणून ओळखल्या जातात आणि आजही या कथा आपण वाचतो, ऐकतो आणि त्या तितक्याच रंजक आहेत, बोधपर आहेत आणि मुलांनी अवश्य वाचाव्यात आणि पालकांनी मुलांना अवश्य वाचून दाखवाव्यात. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर अजून काही सेकंद द्या. माझ्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.